Hello everyone and welcome all to Textbook Super Coaching, India's largest online learning education platform. मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज ॲक्च्युली कुठला असा एखादा विषय शिकवायला मी आलेलो नाहीये किंवा पॉलिटी या विषयावर कुठल्या एखाद्या टॉपिकच्या आधारावर मी प्रश्न सेट करून आणलेले नाहीये. तर आज एक जेनेरिक मुद्दा आहे जो मला तुमच्या सर्वांसोबत डिस्कस करणं गरजेचं आहे. याकरता मी आज लाईव्ह आलेलो आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी सुरुवात करत असताना सर्वप्रथम दोन गोष्टी तुम्ही कन्फर्म करून घ्याल. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माझा आवाज तुमच्या सर्वांना व्यवस्थित ऐकायला मिळतोय, आणि यातली दुसरी गोष्ट म्हणजे जी स्लाइड मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय ही स्लाइड पण व्यवस्थित क्लिअर दिसतेय का. दोन्ही गोष्टी जर व्यवस्थित असतील तर फक्त कमेंट बॉक्समध्ये मला कन्फर्म करा, जेणेकरून आपण आजच्या या सेशनला सुरुवात करू शकतो. बरोबर आहे. ऍक्च्युली आज मी तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेलो आहे राज्यसेवा 2025. आजचा आपला विषय असणार आहे तो म्हणजेच राज्यसेवा 2025 आणि विद्यार्थ्यांसमोरील आव्हानं. बघा मित्रांनो, आत्तापर्यंत म्हणजे हे शेवटचं वर्ष असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न इथून पुढे राज्यसेवा जी आपली आहे ही पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या आधारावर आहे. मुद्दा लक्षात आला, राईट. राज्यसेवा आपली जी 2024 पर्यंतची होती, बरोबर आहे, 2024 पर्यंतची ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न म्हणजे थोडक्यात या राज्यसेवेची जी मेन्स आहे ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची शेवटची मेन्स. ठीक आहे. 2025 पासून ही आपली जी मेन्स आहे ही मेन्स पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर आधारित आहे. सो दोघांमध्ये मुख्य जो फरक आहे किंवा मेजर जो चेंज आहे तो मेन्स मध्ये आहे. आधी ऑब्जेक्टिव्ह एक प्रश्न, खाली 4 ऑप्शन्स, त्यापैकी तुम्हाला योग्य उत्तर चूज करायचं होतं. आता तुम्हाला प्रश्न दिला जाणार आहे आणि उत्तर लिहायला सांगितलं जाणार आहे. सो हा एक चेंज. आणि दुसरा चेंज ह्या 2025 पासून आपल्याला आता ऑप्शनल सब्जेक्ट पण ऍड झालाय. टोटल एकूण तुम्हाला 26 ऑप्शनल दिलेत, त्यापैकी कोणताही एक ऑप्शनल तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. सो असा एकंदरीत पॅटर्न हा 2025 पासून आता सुरू होतोय. मग आता 2025 पासून ज्यावेळेस राज्यसेवेचा हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न चालू होणार आहे त्यावेळेस या पॅटर्नला आपण डोळ्यासमोर ठेवून जर विचार करतो म्हटलं तर विद्यार्थ्यांसमोर एकंदरीत कोणकोणती आव्हानं असणार आहे आणि प्रिपरेशन जर विद्यार्थ्याला करायचं म्हटलं तर कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे हे सगळं आपण आजच्या या सेशनमध्ये बघणार आहोत. सो सेशनला सुरुवात करून घेऊ. सर्वप्रथम जी अपडेट तुम्हाला देतोय ती अपडेट म्हणजे माझा टेलिग्राम ग्रुप, जो की तुमच्या सगळ्यांसाठी मी सुरू केलेला आहे. या टेलिग्रामला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर ही लिंक जी तुम्हाला दिसतीये ती तुम्हाला टेलिग्राममध्ये सर्च करणं गरजेचं आहे, किंवा हा जो QR कोड आहे हा QR कोड तुम्ही स्कॅन करू शकता. कशाच्याही माध्यमातून तुम्हाला हा ग्रुप जॉईन करता येईल, काहीच अडचण नाहीये. यानंतर पुढची अपडेट म्हणजे मित्रांनो, सध्या आपल्या टेक्स्टबुक सुपर कोचिंगवर चालू आहे ग्रेट इंडियन सिलेक्शन सेल. या सेलच्या माध्यमातून तुम्हाला बेनिफिट नेमके काय आहेत तर तुम्हाला कमीत कमी प्राइस मध्ये ऍडमिशन मिळणार आहे. टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या माध्यमातून राज्यसेवा 2025 ला डोळ्यासमोर ठेवून आपण एक डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर आधारित बॅच सुरू केलेली आहे, ज्याला आपण नाव दिलंय यशोदय MPSC राज्यसेवा 2025. या बॅचला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर मित्रांनो 29,249 मध्ये तुम्हाला 18 महिन्यांसाठी ऍडमिशन आहे, किंवा तुम्ही स्वतः ऍप्लिकेशनवर जाऊ शकता. ही बॅच सर्च करून अप्लाय केल्यानंतर रितेशा कुपन कोड तुम्हाला यूज करायचा आहे. हा कुपन कोड जर तुम्ही त्या ठिकाणी टाकलात तर तुम्हाला डिस्काउंट किती मिळणार आहे हे लगेच कळून जाईल, किंवा कुपन कोड अप्लाय करून पण येणारी फीज जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर एकदा फक्त मला कॉल करून बोलाल. 100% जर सपोर्ट काही होत असेल तर नक्की मी करेल. माझा नंबर तुम्हाला या ठिकाणी मी लिहून देण्याचा प्रयत्न करतो. ठीक इथपर्यंत. यानंतर टेक्स्टबुक सुपर कोचिंगवर आपल्याकडे दुसरी अशी कंबाईन पॉइंट ऑफ व्ह्यू ने सुद्धा बॅच आहे. कंबाईनच्या विद्यार्थ्यांच्या देखील आपण वाऱ्यावर सोडत नाहीये. MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी 2024च्या दृष्टिकोनातून ही बॅच आहे आणि ह्या बॅचची फी 2,956 रुपये आहे. सगळ्यात कमी फीज आहे आत्तापर्यंतची.
आणि ह्या 2,956 रुपयांमध्ये मित्रांनो तुम्हाला 18 महिन्यांसाठी ऍडमिशन आहे. आता कंबाईनची बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर ती तुम्ही स्वतः जॉईन करू शकता. आता कसं जॉईन करायचं आहे? टेक्स्टबुक सुपर कोचिंगचं ऍप्लिकेशन ओपन करा. हे जे पोस्टर मी तुम्हाला दाखवतोय एमपीएससी कंबाईन ग्रुप BC, हे पोस्टर तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अप्लाय कुपन्स हा एक ऑप्शन येतो. त्या अप्लाय कुपन मध्ये कॅपिटलमध्ये रितेश हा कुपन कोड यूज करा. रितेश हा कुपन कोड यूज केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली ही प्राइस मिळवू शकता आणि त्याच्यानंतर प्रोसीड टू पेमेंट. ठीक आहे. यामध्ये यापेक्षा कमी प्राइस शक्यता फार कमी आहे, कारण ही ऑलरेडी बॉटम आहे. ठीक आहे. चला सो आज सुरुवात करून घेऊ. सर्वप्रथम जो आपला मेन आज चर्चेचा विषय आहे तो म्हणजे राज्यसेवा 2025. आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला एक डायग्राम दाखवण्याचा प्रयत्न केलाय. या डायग्राम मध्ये एका बाजूला तुम्हाला दिसतंय UPSC आणि एका बाजूला तुम्हाला दिसतंय राज्यसेवा. हे असं दाखवण्यामागचं कारण असं आहे मित्रांनो की आता वर्ष 2025 पासून राज्यसेवेचा आपला जो पॅटर्न असणार आहे हा पूर्णपणे UPSC पॉइंट ऑफ व्ह्यू शिफ्ट झालेला आहे. म्हणजेच काय तर आपल्या प्रिलियम मध्ये साधारणतः 2 पेपर आहे. पेपर 1 GS, पेपर 2 CSAT. यामधला जो पेपर 2 CSAT आहे हा पेपर 2 CSAT आपण पूर्णपणे क्वालिफाईंग करून टाकलाय. ही पण गोष्ट तुम्हाला माहिती आहे. यानंतर मुख्य परीक्षेला जर आपण बघतो म्हटलं तर साधारणतः तुमचे 9 पेपर्स आहेत. बरोबर आहे. ऑप्शनलचे तुमचे 2 पेपर आहेत. एक ऑप्शनल सब्जेक्ट आहे परंतु पेपर तुमचे 2 आहेत. आणि यानंतर तुमची पर्सनॅलिटी टेस्ट आहे म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू आहे. सेम असं स्ट्रक्चर आपण UPSC मध्ये बघतो आणि तेच स्ट्रक्चर आता आपल्याला MPSC मध्ये असणार आहे. सो या ठिकाणी जो पॅटर्न आहे हा पूर्णपणे नवीन आहे. यापूर्वी MPSC मध्ये हा पॅटर्न होता परंतु तो काळ खूप आधीचा आहे. सो आता ह्या पॅटर्नला तयारीला जर सुरुवात करायची असेल तर आपल्याला एक प्रॉपर रोडमॅप असणं गरजेचं आहे आणि तो रोडमॅप टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. यशोदय बॅच जी आहे ती सुद्धा त्याच्यासाठी आपण लॉन्च केलेली आहे. बरोबर आहे. नंतर आणखीन थोडंसं पुढे जाऊ. पुढे गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात पूर्व परीक्षेचा मी एक आढावा देण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो पूर्व परीक्षेमध्ये आपण ज्या पद्धतीने बघितलं त्या पद्धतीने 2 पेपर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. बरोबर आहे. बघा पेपर 1 आणि पेपर 2 2 पेपर्स आहेत जे तुम्हाला इथे बघायला मिळत आहेत. पेपर 1 200 मार्कांचा जो आपण GS म्हणतोय 2 तासाचा वेळ आहे सर्वसाधारणपणे. पेपर 2 हा सुद्धा 200 मार्कांचा आहे 2 तासाचा वेळ आहे परंतु हा अहर्ताकारी आहे. अहर्ताकारीचा अर्थ काय झाला? क्वालिफाईंग. म्हणजेच या टोटल 200 मार्कांपैकी तुम्हाला 33% गुण मिळवणं अनिवार्य आहे. जोपर्यंत हे 33% गुण तुम्ही मिळवणार नाही तोपर्यंत तुमचा पेपर 1 चेक होणार नाही. हे आहे. आता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं काय होतं पेपर 1 चांगला असतो परंतु पेपर 2 मध्ये काही वेळेस त्यांना 33% गुण मिळवता येत नाही. आता 200 पैकी 33% गुण म्हणजे सर्वसाधारणपणे किती मार्क्स आपल्याला मिळवावे लागतात? 66 मार्क्स आपल्याला मिळवायचे 200 पैकी. मुद्दा लक्षात आला? हा. सो हे 66 मार्क्स काही विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. GS त्यांचा चांगला असतो. सो या ठिकाणी आपल्याला हे दोन्ही पेपर महत्वाचे आहेत. ठीक आहे. येस. मुद्दा क्लिअर झाला? हा. आता थोडंसं आपण पुढे सरकूया. आता पेपर 2 चा जर विचार करतो म्हटलं तर सर्वसाधारणपणे याच्यामध्ये तुम्हाला आकलन आहे, संवाद कौशल्य, आंतर व्यक्तिगत कौशल्य म्हणजे थोडक्यात तुमचं डिसिजन मेकिंग आहे, तुमचं कॉम्प्रिहेन्शन आहे, तुमचं मॅथ्स आहे, तुमचं रिझनिंग आहे. या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी या पेपर 2 मध्ये म्हणजे CSAT मध्ये आपल्याला करायला लागतात. ठीक आहे. आणि बघा एका प्रॉपर वेने जर तुम्ही CSAT केलं तर 100% तुम्ही CSAT क्वालिफाय होता. कुठेही अडचण नाहीये. आणि प्रिलियमचं आपलं जे मेरिट आहे हे प्रिलियमचं मेरिट आपल्या पेपर 1 वर लागतं म्हणजे GS वर लागतं. 200 मार्कांचा जो आपला पेपर आहे या पेपरवर आपलं मेरिट लागत असतं. मुद्दा क्लिअर झाला इथपर्यंत? येस. सो हा पेपर आपल्याला महत्वाचा आहे पण याहीपेक्षा जास्त आपल्याला GS सुद्धा परफेक्ट असणं गरजेचं आहे. कारण GS हाच विषय असा आहे जो आपल्याला मेन्स मध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होतोय. सो GS आपल्याला परफेक्टच करावं लागणार आहे यात कुठलीही शंका नाही. क्लिअर झालं इथपर्यंत? आता जाऊ थोडंसं पुढे. त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा आहे त्याचा पॅटर्न आता असा झालेला आहे. सगळ्यात पहिला मुद्दा मी जो तुम्हाला सांगितला की इथे तुम्हाला आता आन्सर रायटिंग आहे. बरोबर आहे. इथे तुम्हाला आन्सर रायटिंग आहे. या व्यतिरिक्त तुमचा दुसरा चेंज म्हणजे तुमचा ऑप्शनल. याचे साधारणतः 2 पेपर तुम्हाला असणार आहे
250 मार्कांचा एक आणि 250 मार्कांचा दुसरा, म्हणजे 500 मार्कांसाठी तुम्हाला ऑप्शनल पेपर द्यावे लागत असणार आहे. ठीक आहे. आता या व्यतिरिक्त तिसरा एक मेजर चेंज आहे, तो म्हणजे कोणता, तर तुमचं मराठी आणि इंग्रजी हे तुमच्या 2024 ला सुद्धा होतं, ते तुमच्या 2025 ला सुद्धा आहे. परंतु यामध्ये चेंज काय बघा, हे जे पेपर आहेत हे तुमचे 300 मार्कांचे करून टाकलेत. मराठी 300, इंग्रजी 300. या व्यतिरिक्त हे दोन्ही पेपर तुमचे क्वालिफाईंग करून टाकलेत. म्हणजेच 300 पैकी तुम्हाला 25% गुण मराठीमध्ये मिळवणं गरजेचं आहे आणि 25% गुण तुम्हाला इंग्रजीमध्ये मिळवणं गरजेचं आहे. जोपर्यंत मराठी आणि इंग्रजी तुम्ही 25% मिळवणार नाहीत, तोपर्यंत हे जे खालचे पेपर आहेत जीएसचे हे तुमचे चेक केले जाणार नाहीत. म्हणजे ज्या ठिकाणी आपण बघितलं प्रिलियम मध्ये की सीसॅट आपला क्वालिफाईंग आहे, त्याच पद्धतीने या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही लँग्वेजचे पेपर जे आहेत हे क्वालिफाईंग करून टाकलेले आहेत. मुद्दा लक्षात आला का मी काय सांगतोय? चलो जल्दी, पॉइंट लक्षात आला? येस. सो हा एकंदरीत पॅटर्न आहे. आता हा पॅटर्न ज्यावेळेस आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवतोय त्यावेळेस एक मुद्दा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की याच्या समोरचे एकंदरीत चॅलेंजेस आता आपल्याला कोणकोणते असणार आहेत. या पॅटर्नच्या समोर चॅलेंजेस कोणकोणते आहेत? तर बघा, एक सर्वसाधारणपणे चॅलेंजेस काय तुमच्या समोर असू शकतात याचा एक अंदाज मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. परीक्षेचं जे स्वरूप आहे, जे आधी ऑब्जेक्टिव्ह होतं आता डिस्क्रिप्टिव्ह झालंय, सगळ्यात मोठं चॅलेंज तुमच्या समोर हे असणार आहे. दुसरं, या ठिकाणी आता तुम्हाला सगळ्या कॉन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता परीक्षेचं स्वरूप यावर तर मी काही जास्त चर्चा करत बसत नाही, कारण आधी ऑब्जेक्टिव्ह होतं, आता तुमचं डिस्क्रिप्टिव्ह आहे. हा सगळ्यात मेजर चेंज आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. सो ह्या ठिकाणी चर्चा करण्यात काही पॉईंट नाही असं मला वाटतं. यानंतरचा जो दुसरा पॉईंट आहे, तो दुसरा पॉईंट म्हणजे कॉन्सेप्ट. कॉन्सेप्ट आधी कॉन्सेप्ट कराव्या लागत नव्हत्या का? तर कराव्या लागत होत्या, प्रॉब्लेम नाहीये. परंतु आधी आपल्याला काही आकडेवारी, काही फॅक्ट्स या जास्त प्रमाणात करावं लागायच्या. परंतु आताचा जर आपण विचार करतो म्हटलं तर आता तुम्हाला ह्या कॉन्सेप्ट शिवाय पर्याय नाहीये. कॉन्सेप्ट शिवाय तुम्हाला पर्याय नाही, हा मुद्दा लक्षात असू दे. कॉन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थितच कराव्या लागणार आहेत. पॉइंट लक्षात आला? राईट. सो आता का व्यवस्थित करावे लागणार आहेत? कारण ज्या वेळेस डिस्क्रिप्टिव्हच्या माध्यमातून आपण आन्सर रायटिंग करणार आहोत, बरोबर आहे, डिस्क्रिप्टिव्हच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण आन्सर रायटिंग करणार आहोत त्यावेळेस आपल्याला या कॉन्सेप्टच्या आधारावर ही आन्सर रायटिंग करता येईल, अन्यथा आन्सर रायटिंग करता येणार नाही. पॉइंट लक्षात आला का? कॉन्सेप्टच्या आधारावर आपल्याला आन्सर रायटिंग करता येईल, अन्यथा आन्सर रायटिंग करता येणार नाही. सो मग आता कसं काय? तर एक सोपी कॉन्सेप्ट आहे, ती सोपी कॉन्सेप्ट मी जस्ट तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यावरून तुम्हाला अंदाज येऊन जाईल की एकंदरीत आपल्याला काय करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. बघा, आता पॉलिटी हा जो विषय आहे, ठीक आहे ना, पॉलिटी या विषयामध्ये ह्या कॉन्सेप्ट भरपूर आहेत, काही विषय नाही इथे. आता पॉलिटी मधली एक कॉन्सेप्ट आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणत असतो बेसिक स्ट्रक्चर. बेसिक स्ट्रक्चर ज्याला मराठीमध्ये आपण म्हणत असतो मूलभूत संरचना. बरोबर आहे ना, मूलभूत संरचना ही आपली एक कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. आता आपल्या राज्यव्यवस्थेचा जर आपण विचार करतो म्हटलं तर राज्यव्यवस्थेमध्ये काय सांगितलेलं आहे? संसदेला राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, परंतु ज्या ठिकाणी संसद दुरुस्ती करते त्याच्या बेसिक स्ट्रक्चरला धक्का लागता कामा नये. केशवानंद भारती खटल्यामध्ये आपल्याला ही गोष्ट सांगितली. ठीक आहे, हे सगळ्या गावाला माहिती आहे. परंतु खऱ्या अर्थाने बेसिक स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय, ही कॉन्सेप्ट आपल्याला फिक्स करणं गरजेचं. मुद्दा लक्षात आला? येस. किंवा आणखीन एक कॉन्सेप्ट आहे ज्याला आपण म्हणतो आणीबाणी. राईट. आणखीन एक कॉन्सेप्ट आहे ज्याला आपण म्हणतो आणीबाणी. आता सर हिच्यामध्ये काय कॉन्सेप्ट आहे हे तर माहिती आहे. कलम 352, 56, 60 आणि कलम 365 या सगळ्यांमध्ये आपल्याला याचा उल्लेख सापडतो. बरोबर आहे. 3 प्रकारच्या आणीबाणी आपण बघत असतो. बरोबर आहे. साधारणतः आपण बघतो कलम 352 मध्ये, त्याच्यानंतर कलम 356 आणि कलम 365 आणि त्याच्यानंतर आपण बघतो कलम 360. साधारणतः 3 प्रकारच्या आणीबाणी आपण बघतो. आता कलम 352 नुसार लावली जाणारी जी आणीबाणी आहे ही राष्ट्रीय आणीबाणी आपण याला म्हणतोय. कलम 356 किंवा 365 याला आपण म्हणतोय
राष्ट्रपती राजवट, बरोबर आहे. आणि कलम 360 नुसार जे आहे त्याला आपण म्हणतोय आर्थिक आणीबाणी. ठीक आहे, या 3 प्रकारच्या आणीबाणी आपल्याला बघायला मिळतात. इथपर्यंत काही अडचण नाही. ठीक आहे. आता आणीबाणी ही कधी इम्प्लिमेंट केली जाते, कधी? आता फॉर एक्झाम्पल हा जो आपला इंडिया आहे, लक्षात घ्या मला काय सांगायचं, किंवा सरळ सरळ तुम्हाला या ठिकाणी एक मॅप काढून मॅप दाखवतो. मॅपच्या आधारावर तुम्हाला आणखीन जास्त मला क्लिअरिटी देता येईल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण पकडलं की हा आपला इंडिया आहे. ठीक आहे, दिसतोय तुम्हाला एकदम व्यवस्थित? येस, हा आपला इंडिया. येस, एक मिनिट. हा, आता बघा विषय काय. ठीक आहे, हे जरा मी रफ करतो आणि नंतर परत राईट करतो. हा आपला इंडिया. ठीक आहे. आता आपल्या इंडियामध्ये ही जी काही वेगवेगळी राज्य आहेत, ठीक आहे, यापैकी एखाद्या राज्यामध्ये जर अशांतता पसरली, अशांतता म्हणजे नॉर्मल होतं, ॲबनॉर्मल सिच्युएशन त्या ठिकाणी उद्भवली, तर अशा वेळेस ही परिस्थिती कंट्रोल करता यावी म्हणून आपण काय करतो, त्या ठिकाणी आणीबाणी लावतो. कलम 352 नुसार फॉर एक्झाम्पल लावली, बरोबर आहे. मग आणीबाणी लावल्यामुळे ह्या ठिकाणी काय होतंय, तर त्या ठिकाणचं संपूर्ण प्रशासन हे केंद्र सरकारच्या हातात येत आहे. आता कलम 352 नुसार आपण जर विचार करतो म्हटलं तर 2 वेगवेगळ्या कारणास्तव आपल्याला आणीबाणी लावता येते. पहिलं कारण आहे ज्याला आपण म्हणतो बाह्य कारण, आणि दुसरं कारण आहे ज्याला आपण म्हणतो अंतर्गत कारण. 2 वेगवेगळ्या कारणास्तव आपल्याला आणीबाणी त्या ठिकाणी लावता येते. झाले इथपर्यंत? आता चला थोडंसं पुढे, बरोबर आहे. आता बाह्य कारण काय आहे, तर सरळ सरळ परकीय आक्रमण किंवा युद्ध, या कारणास्तव आपण आणीबाणीला जाहीर करतो. आणि अंतर्गत कारण काय, तर सशस्त्र उठाव, या कारणास्तव आपण आणीबाणी जाहीर करतो. आता 2 वेगवेगळी कारण आहेत. ठीक आहे. आता ह्याच आणीबाणीचा आपण बघितलं इंदिरा गांधींचा काळ, तर या इंदिरा गांधींच्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून जो आणीबाणीचा वापर केला गेला हा खूप जास्त विवादास्पद मुद्दा होता, किंवा त्यांच्या काळात त्यांनी जी आणीबाणी वापरली, जी आणीबाणीचा वापर त्यांनी केला, याच्यावर खूप जास्त प्रमाणात टीका झाली. तर एका बाजूने आणीबाणीचं हे चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे, आणि एका बाजूने इंदिरा गांधींचा जो काळ आहे त्या काळामध्ये त्यांनी आणीबाणीचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी कशा पद्धतीने केला होता ते पण चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे. अशा वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आपल्याला ह्या टॉपिकमध्ये शिकाव्या लागतात. ह्या कॉन्सेप्ट शिकल्यानंतर आयोगाकडून एक प्रश्न तुम्हाला उत्तर लेखनासाठी येतो. कोणता प्रश्न येतो? फॉर एक्झाम्पल आयोगाकडनं तुम्हाला प्रश्न आला, आणीबाणी शस्त्र की संधी, आणि तुम्हाला सांगितलं याच्यावर साधारणतः 150 शब्दांमध्ये तुम्ही उत्तर लेखन करा. काय? आणीबाणी शस्त्र की संधी, साधारणतः 150 शब्दामध्ये तुम्ही काय करा, उत्तर लेखन करा. मुद्दा लक्षात आला? सो कॉन्सेप्ट आपल्याला का क्लिअर पाहिजेत याच्या मागे हे कारण आहे की असे प्रश्न ज्यावेळेस येतात त्यावेळेस प्रश्न आपल्याला कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचारलाय हे लक्षात यायला पाहिजे. जर प्रश्न आपल्याला वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचारले ना, आपण त्यात जर वेगळंच काहीतरी लिहित बसलो त्यात काही पॉइंट नाहीये. तुमच्या मुद्दा लक्षात आला मला काय म्हणायचं? किंवा मूलभूत संरचना ही आपण एक कॉन्सेप्ट बघितली. मूलभूत संरचना, बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. बेसिक स्ट्रक्चर म्हणजेच काय? तर फॉर एक्झाम्पल मी आणखीन एक तुम्हाला कॉन्सेप्ट सांगतो बघा. आणीबाणीचा पॉइंट तुम्हाला क्लिअर झाला. हा, आणखीन एक पॉइंट तुम्हाला सांगतो बघा विषय काय. आता ज्या वेळेस आपण आपलं बेसिक स्ट्रक्चर बघतोय, बरोबर आहे, बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ज्यावेळेस हा मुद्दा आपण बघणार आहोत त्यावेळेस याच्यामध्ये म्हणायचं काय तर बघा, आता आपली जी राज्यघटना आहे, ठीक आहे, ह्या राज्यघटनेमध्ये जो भाग 3 आहे हा भाग 3 कशाशी संबंधित आहे? फंडामेंटल राईट्सशी संबंधित आहे. आता ह्या फंडामेंटल राईट्सचा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश कशासाठी झालाय? तर फंडामेंटल राईट्सचा भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश झालाय व्यक्तींना स्वतःचा विकास करता यावा म्हणून.
आपले जे भारतीय व्यक्ती आहेत, भारतात राहणारे जे व्यक्ती आहेत, यांना स्वतःचा विकास करता यावा म्हणून आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये हे फंडामेंटल राईट्स आहेत, जे की आपल्याला राज्यसंस्थेकडून प्राप्त आहेत. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल या फंडामेंटल राईट्समध्ये जर आपण चेंजेस करत असू किंवा या फंडामेंटल राईट्समध्ये जर आपण घटना दुरुस्ती करत असू, ठीक आहे. आता ही घटना दुरुस्ती फंडामेंटल राईट्समध्ये आपण केली. घटना दुरुस्ती केल्यामुळे जर फंडामेंटल राईट्सचं जे बेसिक उद्दिष्ट आहे, जे बेसिक स्ट्रक्चर आहे की लोकांना स्वतःचा विकास करता यावा म्हणून हे फंडामेंटल राईट्स भारतीय राज्यघटनेमध्ये आहेत. या घटना दुरुस्तीमुळे जर याचंच उल्लंघन होत असेल, जे फंडामेंटल राईट्स आपण लोकांना स्वतःचा विकास करण्यासाठी देत आहोत त्याच्यासाठी जर त्याचा वापर केलाच जात नसेल किंवा फंडामेंटल राईट्सचा वापर करून जर लोकांना स्वतःचा विकास करता येतच नसेल, तरी घटना दुरुस्ती काय कामाची? याला म्हणतात बेसिक स्ट्रक्चरला धक्का न लावणे. मी एकदम शॉर्ट बट स्वीट मध्ये सांगितलंय, कारण आपला युट्यूबचा सेशन चालू आहे आणि या युट्यूब मध्ये मला मर्यादित वेळ असतो. सगळ्या गोष्टी अशा ओपनली किंवा वेळेची मर्यादा न लावता क्लिअर करणं थोडंसं अवघड होऊन बसतं. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण पेडमध्ये करतो. ठीक आहे. आता हे जे बेसिक स्ट्रक्चर आहे, ह्या बेसिक स्ट्रक्चरला धक्का न लावणे. मग आता हे बेसिक स्ट्रक्चर तुम्हाला कळालं, मग आयोग काय करणार आहे? ह्या बेसिक स्ट्रक्चरला डोळ्यासमोर ठेवून एखादा प्रश्न सेट करणार आहे. बरोबर आहे. केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला राज्यघटनेत दुरुस्ती करा परंतु मूलभूत संरचनेला धक्का लागणार नाही याची काळजी घ्या हे सांगितलं. ठीक आहे. यावर चर्चा करा. एक सर्वसाधारण प्रश्न समजा. तर या ठिकाणी ज्यावेळेस चर्चा आपल्याला करायची आहे त्यावेळेस हे लक्षात यायला पाहिजे की यार मूलभूत संरचना म्हणजे नेमकं काय. जरच ते कळालंच नाही तर आपण काय करणार आहोत, करणार काय आहोत? पॉइंट लक्षात आला मला काय म्हणायचंय? सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून मी म्हटलो की संकल्पना आपल्यासाठी महत्वाची आहे. यानंतर आपल्या समोर एक दुसरं आव्हान ते म्हणजे आन्सर रायटिंग. आता डायरेक्ट आपल्याला आन्सर रायटिंग जमणार आहे का? सर मी तर 10वी पर्यंत 12वी पर्यंत ग्रॅज्युएशन पर्यंत उत्तर लेखन केलंय, सो काही अडचण नाही. मित्रांनो, त्या ठिकाणी आपल्याला शब्दांची मर्यादा नव्हती, इथे शब्दांची मर्यादा असणार आहे. सो उत्तर लेखन शिकण्याचा सुद्धा इथे एक वेळ आहे, एक मार्ग आहे, एक रोडमॅप आहे. घ्या रे प्रश्न लिहा रे उत्तर असा कार्यक्रम नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी कॉन्सेप्ट रायटिंग शिकावी लागणार आहे. कॉन्सेप्ट रायटिंग शिकल्यानंतर इथे तुम्हाला अॅनालिटिकल बेसवर शिकावी लागेल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आन्सर रायटिंगवर आम्हाला शिफ्ट करावं लागेल. डायरेक्ट तुम्हाला आन्सर रायटिंगवर शिफ्ट करून जमणार नाही किंवा तुम्हालाही ते तेवढं व्यवस्थित करता येणार नाही. सो हे एक आव्हान आहे. त्याच्यानंतर सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणत असतो वैकल्पिक विषय. सो हा ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला जमला पाहिजे, कारण 500 मार्क आहेत त्याच्यावर. 2-5 मार्क, 10 मार्क, 50 मार्क नाहीत, 500, 250 मार्कांचे 2 पेपर्स आहेत. सो ऑप्शनल सब्जेक्ट हा आपल्याला शिकावाच लागणार आहे. त्याचं स्टडी मटेरियल आपल्याला मिळवावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला क्लासची गरज पडणार आहे. यानंतर मराठी आणि इंग्लिश या ठिकाणी सुद्धा तुम्हाला रायटिंग आहे. सो इथे तुमचा क्वालिफाईंग आहे, हे तुम्हाला परफेक्ट करणं गरजेचं आहे. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला अवांतर वाचन करणं गरजेचं आहे. आपले रेफरन्स बुक तर तुम्हाला वाचायचेच आहेत. या रेफरन्स बुक व्यतिरिक्त इतर मटेरियल आहे जे तुम्हाला रीड करावं लागणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींना मी म्हणतोय की आता राज्यसेवा 2025 तर येते, एक नवीन संधी घेऊन पण येते आपल्या सर्वांसमोर, परंतु चॅलेंजेस पण तेवढेच असणार आहेत. मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगून ठेवतो, ज्या वेळेस पॅटर्न चेंज झालाय, पॅटर्न चेंज झाल्यानंतर सुरुवातीची जी काही 2-3 वर्ष आहेत, या 2-3 वर्षामध्ये प्रश्नाचा जो टफनेस असतो तो नंतरच्या काळापेक्षा खूप कमी असतो. म्हणजे मी असं म्हणेल की सुरुवातीला 25, 26, 27, 28 पर्यंत जे काही प्रश्न असतील ते थोडेसे नॉर्मल लेवलला आयोग सेट करेल. एकदमच काही युपीएससी पॉइंट ऑफ व्ह्यू प्रश्न सेट करणार नाहीये. परंतु एकदा का विद्यार्थ्यांना पूर्ण नॉलेज याचं आलेलं असेल, सर्व स्टडी मटेरियल मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं असेल, त्यावेळेस खऱ्या अर्थाने याची टफनेस लेवल वाढेल. एवढंच नाही तर मेन्समध्ये
आता 25 पासून एक नवीन सब्जेक्ट पण आपल्याला ऍड होतो, तो म्हणजे इथिक्स आणि इंटिग्रिटी, ज्याला म्हणतात नैतिकता आणि सचोटी. सो हा सुद्धा सब्जेक्ट जो आहे तो 250 मार्कांसाठी असणार आहे. आधी तुमच्या मेन्स म्हणजे 24 पर्यंतची जी मेन्स होती तिथे 150 मार्कांचे सब्जेक्ट होते, पण आता 250 मार्कांचे सब्जेक्ट्स आहेत. सो हे आपल्याला चांगल्या पद्धतीने बनवणं गरजेचं आहे, तर आपण कुठेतरी होप्स ठेवू शकतो की हा काहीतरी बघायला मिळेल या वर्षी. जर हे जमलं नाही तर मग प्रॉब्लेम क्रिएट होईल. ठीक आहे, याचसाठी मी तुम्हाला थोडंसं अवेअर करायला आलेलो आहे की मित्रांनो, हे सगळे आपल्या डोळ्यासमोर असणारे चॅलेंजेस आहेत आणि हे आपल्याला व्यवस्थित करावेच लागणार आहेत, याच्याशिवाय पर्याय नाही. मुद्दा लक्षात आलाय मी काय सांगतोय? पॉइंट क्लिअर होतोय? येस. आता या व्यतिरिक्त आणखीन काही गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या? तर बघा, तुम्हाला जर ह्या राज्यसेवा 2025चं प्रिपरेशन करायचं असेल आणि तुम्ही जर ते सेल्फ स्टडीवर करत असाल, काही हरकत नाहीये, करा, प्रॉब्लेम काहीच नाहीये. परंतु करत असताना या 5 स्टेप फॉलो करा. सगळ्यात पहिली स्टेप या ठिकाणी आहे की तुम्ही तुमचा एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस समजून घ्या. कारण आताचा जो सिलेबस आहे हा सिलेबस आधीच्या सिलेबसपेक्षा भरपूर व्हास्ट आहे. पॉलिटी या एका विषयाचा जर मी विचार करतो म्हटलं तर आता पॉलिटीमध्ये तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन्स व्यवस्थित करावे लागणार आहेत. इंटरनल सिक्युरिटी जी नव्याने समाविष्ट झालेला आहे हा पॉईंट, हा पण तुम्हाला व्यवस्थित करावा लागणार आहे. असे खूप सारे हिडन पॉईंट्स आहेत जे तुम्हाला परफेक्ट करावेच लागतील, राईट? सो त्याच्यासाठी तुम्हाला एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस समजून घेणं गरजेचं आहे. यानंतर तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट व्यवस्थित निवडता आला पाहिजे. जर ऑप्शनल सब्जेक्टची निवड आपल्याकडनं चुकली, माझा मित्र XYZ सब्जेक्ट घेतोय म्हणून मी तो घेतोय, असा कार्यक्रम इथे नको. सो ज्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, पॉइंट नंबर 1, ज्या सब्जेक्ट मधले स्टडी मटेरियल इझिली अवेलेबल आहे, पॉइंट नंबर 2, ज्या सब्जेक्टचा गायडन्स मला अवेलेबल आहे, पॉइंट नंबर 3, जो सब्जेक्ट निवडल्यामुळे मला मेन्स मध्ये स्कोरिंग करता येणारे, पॉइंट नंबर 4. हे वेगवेगळ्या पॅरामीटर्स तुम्हाला लावता आले पाहिजे आणि त्या पॅरामीटर्सच्या आधारावर तुम्हाला हा ऑप्शनल सब्जेक्ट निवडता आला पाहिजे. ऑप्शनल सब्जेक्ट निवडत असताना प्रत्येक ऑप्शनलचा सिलेबस आयोगाने आपल्या वेबसाईटवर टाकलेला आहे. सो वेबसाईटच्या माध्यमातून तो सिलेबस तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी बेनिफिट होईल. यानंतर आतापर्यंत आता एमपीएससी मध्ये तर हा पॅटर्न नव्हता किंवा खूप काही वर्षांपूर्वी होता. सो यूपीएससीचा पॅटर्न आता एमपीएससीने फॉलो केलाय. सो पीवायक्यू जे आहेत ते आपल्याला यूपीएससीचे यूज करणं गरजेचं आहे प्रॅक्टिससाठी. ठीक आहे, सो यूपीएससी पीवायक्यू प्रॅक्टिस तुम्हाला बघावी करावी लागणार आहे. त्याच्यानंतर कंप्रिहेन्सिव्ह तुम्हाला बुक लिस्ट लागणार आहे आणि आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल, राईट? 2024 पर्यंतचा विषय वेगळा होता. सर्वांना माहिती होतं की कोणत्या विषयाला कोणतं पुस्तक वापरायचंय, ते पुस्तक वापरलं की तो विषय तुमचा व्यवस्थित होऊन जायचा. परंतु इथे विषय तसा नाही, इथे विषय बदलला आहे. तुम्हाला बुक लिस्ट ही कंप्रिहेन्सिव्ह ठेवावीच लागणार आहे आणि त्या आधारावर सिलेबसमध्ये आयोगाने जे जे पॉईंट्स तुम्हाला सांगितले हे सगळे पॉईंट्स तुम्हाला कव्हर करावे लागणार आहेत. सो यासाठी सांगतो की मित्रांनो, थोडंसं व्यवस्थित बघा. एवढंच नाही, आता विद्यार्थ्यांसमोर हे चॅलेंज तर झालं, या चॅलेंज व्यतिरिक्त आणखीन एक चॅलेंज असं मी म्हणेल. आता आणखीन एक कोणतं चॅलेंज? तर ह्या ठिकाणी तुम्हाला चॅलेंज लिहून देतो, बुक्स. हे तुमचं मेजर चॅलेंज असणार आहे इथून पुढे. सर राज्य व्यवस्थेला तर आम्ही एम लक्ष्मीकांत वापरतो, याच्या व्यतिरिक्त काही वापरायची गरज आहे का? याच्या व्यतिरिक्त आपल्याला पार्लमेंटसाठी सुभाष कश्यप आपण वापरू शकतो, ज्युडिशरीसाठी आपण DD बसू वापरू शकतो. खूप सारे ऑप्शन्स आहेत. ते वापरावे लागतील का? तर हो, वापरावे लागतील. जर पेपर चांगलाच नॉलेजवर डीप कॉन्सेप्टवर विचारला तर ह्या पुस्तकांची गरज आपल्याला भासणार आहे. सो यासाठी सांगतो, बुक्स हे एक मोठं चॅलेंज असणार आहे. आणि आम्ही काय केलंय, जी आपली यशोदय बॅच आहे, या बॅच मध्ये सर्व बुक्स तुम्हाला देतोय तुमच्या मेन्सच्या सिलेबसच्या दृष्टिकोनातून. म्हणून या यशोदय बॅचची फीस जी आहे ही तुम्हाला जास्त बघायला मिळते, कारण बुक्सचे पैसे तुमच्याकडून घेतले जात आहेत आणि ते बुक्स आम्ही तुम्हाला देतोय. याचं कारण सर्वजण एका पेजवर असतील, नाहीतर हा हे पुस्तक वापरतोय, तो ते पुस्तक वापरतोय, तो ते पुस्तक वापरतोय, याच्यामुळे प्रॉब्लेम होऊन जाईल. सर्व तुम्ही एका पेजवर असावे म्हणून बुक्स हे आमच्याकडून तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत.
या व्यतिरिक्त नोट्स तुम्हाला असणार आहेत, यात कुठेही शंका नाही. या व्यतिरिक्त मेंटॉर तुम्हाला तुमचा वीकली स्टडी प्लॅन तयार करून देत आहेत, तुमच्याकडनं तो फॉलोअप घेत आहेत. तुम्ही किती प्लॅन कंप्लीट केलाय, किती नाही केलाय, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या 1-to-1 मेंटॉर मीटिंगमध्ये होत असतात. ही यशोदे बॅचची खासियत आहे, राईट. म्हणून म्हणतोय की बॅच जॉईन करून घ्या. सो ही सर्व आव्हानं आता इथून पुढे तुम्हाला बघावी लागतील, राईट. सो एवढंच मला तुम्हाला सांगणं गरजेचं होतं की असा एकंदरीत पूर्ण कार्यक्रम आपला आहे. सो यासाठी जर मनापासून राज्यसेवेची तयारी करायची आहे 2025ची, मित्रांनो वेलकम आहे. ही बॅच तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत, राईट. 29,249 कुपन कोड यूज करायचा ॲप्लिकेशनमध्ये जाऊन, तो म्हणजे कॅपिटलमध्ये रितेश. सो बिंदास यूज करा. या व्यतिरिक्त जर आणखीन तुम्हाला फीजमध्ये अडचण वाटत असेल, आणखीन सर काही फीज कमी होऊ शकते का, असा जर डाऊट असेल तर बिंदास 9823235858 या नंबरला तुम्ही कॉल करू शकता, डायरेक्टली माझ्यासोबत बोलू शकता. सेम ॲज कंबाईन बॅच संदर्भात सुद्धा हेच मी तुम्हाला सांगेन. क्लिअर होतात सगळे पॉईंट्स? येस. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचण असेल तर बिंदास तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी जर फोन उचलला नाही तर व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवा, किंवा शक्य तुम्ही फोन उचलेल. लक्षात येते? येस. सो हेच मला तुम्हाला सांगणं गरजेचं होतं. या व्यतिरिक्त बाकी सगळ्या गोष्टी सॉर्टेड आहेत. सो आपण या ठिकाणी आता थांबून जाऊ. भेटू पुन्हा एकदा एका नवीन टॉपिकच्या माध्यमातून, अशी अपेक्षा करतो की पेड बॅचमध्ये आपण त्याच्या आधी भेटू. सो थँक्यू. मिळालेला ह्या ग्रेट इंडियन सिलेक्शन सेलचा लाभ घ्या आणि फटाफट आपल्या स्वप्नांच्या दृष्टिकोनातून पाठ लागायला सुरुवात करा. थँक्यू. हॅव अ गुड डे अँड बाय बाय.